थॉमस लिप्टन तुम्हाला माहिती असेल, चहाच्या व्यवसायामध्ये उतरला. धंद्यात प्रचंड नुकसान झालं, पण त्यांनी ठरवलं उतरलोय ना, सोडणार नाही. एका मोठ्या जहाजामध्ये त्यांनी सगळे चहाचे बॉक्स त्याचे भरले आणि व्यापाराला दुसऱ्या देशी जायचं म्हणून निघाला. जाता जाता समुद्रात प्रचंड मोठं वादळ झालं, जहाज भरकटलं. आता बुडतं की काय अशी अवस्था निर्माण झाली. तेव्हा जहाजाच्या कॅप्टननी सांगितलं, जहाजात जे जड सगळं आहे ते जड सामान पटकन उचलून समुद्रात फेकून द्या, नाहीतर आपण बुडलोच. तेवढा एकच मार्ग आहे वाचण्याचा. या थॉमस लिप्टन पुढे प्रश्न पडला. एकतर नवीन चहाचा व्यवसाय टाकलाय, त्यात एकतर धंद्यात आधीच खोटी झालीये, आणि आता हा बाबा म्हणतोय सगळा माल उचलून समुद्रात टाका, म्हणजे मेलोच. दुसरा कुणी असता तर माल टाकायच्या रीतीनं स्वतःला समुद्रात बुडवून घेतला असता. उपयोग काय आता. पण त्यांनी त्या संकटात सुद्धा संधी शोधली. बॉक्स फेकावेच लागणार आहेत जीव वाचवायचा असेल तर, पण त्या चहाच्या बॉक्सवर, प्रत्येक बॉक्सवर तिनं लिप्टनचा चहा प्या, ताजा लिप्टनचा चहा प्या असं लिहायचं आणि तो बॉक्स समुद्रात टाकायचा. त्याला खात्री होती उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांवर हे चहाचे बॉक्स तरंगत तरंगत अनेक देशांच्या किनाऱ्यावर पोहोचतील आणि अनेक देशांना माझ्या चहाची ओळख होईल. अनेक देशांमध्ये माझा चहा पोहोचेल. हे संकटच मला उद्याची संधी निर्माण करून देईल. आणि ते खरं झालं. वादळ शमलं, त्यांचं जहाज लंडनच्या किनाऱ्यावर लागलं. थॉमस लिप्टन किनाऱ्यावर उतरला आणि त्यावेळी त्यांनी पाहिलं लंडनच्या त्या किनाऱ्यावरची लोक लिप्टन चहा पित होते. त्यानंतर मात्र लिप्टननं मागं वळून पाहिलं नाही. संकट संधी देतात.